जाऊयात मॅचच्या दिशेने, करूयात मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार, ज्यांचं नाव आहे हर्षन. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल, नॉन स्ट्राइक एंडला आतेश. एक महत्वपूर्ण लढत बॉस चषक 2026 मध्ये करतोय आम्ही सुरुवात या मॅचला देखील. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल आणि आता होते या मॅचला सुरुवात. जो जिंकेल तो प्रवास सुरू ठेवेल, जो पराजय होईल त्याला घरी जावं लागेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इरादे स्पष्ट करणारा बॅटर साहिलच्या बॅट मधून स्ट्राइक 6 धावेंसाठी. विस्फोटक क्लासिक षटकार. होय, जरूर चर्चा करावी लागेल. बॅटिंग स्विंग आपण पाहतोय, शॉट सिलेक्शन सगळं काय आम्हाला पाहायला मिळत आहे. दर्जेदार आहे. प्रिन्स ऑफ बेलापूर याला संबोधलं जातं. या नावाची उपाधी मात्र यांना दिले साहिल आहेत. साहिल दिवेकर. नवी मुंबई मधील नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये याचं नाव देखील गणलं जातं. तो हा साहिल दिवेकर आम्हाला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. तदनंतर देखील फटका खेळला डीप वरतून. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहे. सिंगल रन प्राप्त केली आहे. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7. पाया 7 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7 येत आहेत. दोन बॉल पूर्ण. बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती आतिश पाटील येताना पाहायला मिळत आहेत. आतिश पाटीलचा हल्ला, प्रति हल्ला. चेंडू हवेमध्ये हेकावे घेतोय. चेंडू खाली कोण येणार आहेत? इकडे कॅच ड्रॉप होते. महत्वपूर्ण कॅच आम्हाला पाहायला मिळते. ती अगदी ड्रॉप करत असताना धरणीला दान केली जाते, जमिनीला दान केली जाते. त्याच मोबदल्यामध्ये त्या नुकसाना प्रति 1 रन धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावर आता 3 बॉल पूर्ण आणि 8 धावा. पाहता येणाऱ्या बॉल्स वरती कशा प्रकारचा खेळ साहिल दिवेकर करेल. प्रिन्स ऑफ बेलापूर आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये खेळ करतात. हो, राईट झोनरा चेंडू होता. पंचांजवळ दाद मागितले जाते. पंच दाद फेटाळून लावतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतो. चौथा बॉल पूर्ण झालाय आणि चौथा बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 8 धावा धावफलकावरती. 4 बॉल पूर्ण होत असताना अवे फ्रॉम दी बॉडी. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. जसा स्टान्स ऑनसाइड वरती होता ते जाणून घेतलं गोलंदाजानं. तदनंतर वायडी शॉर्कर आणि वायडी शॉर्कर निशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे. सलगचे 2 बॉल डॉट प्रकारचे येत आहेत. साहिल दिवेकर, प्रिन्स ऑफ बेलापूर. तदनंतर देखील चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. प्रिन्स ऑफ बेलापूर साहिल दिवेकरच्या बॅट मधून हा देखील येतोय. मोठा फटका, बिग हिट. रिप्ले टेलिकास्ट की स्कोरच्या माध्यमातून डबल अँगल मध्ये उभ्या बॅटीने. लेदर क्रिकेट वरती भरपूर असा फोकस असावा या खेळाडूचा. उभ्या बॅटीने वारंवार फटके खेळतोय. या 6 धावा आल्या आणि पहिली ओव्हर देखील संपली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात 14. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा धावफलकावरती 14 आल्या. ओव्हर क्रमांक 2चा आम्ही विचार करत होतो. ओव्हर क्रमांक 2 मध्ये संपूर्ण नवी मुंबईमधील ख्यातनाम गोलंदाज, ख्यातनाम ऑलराऊंडर प्लेयर स्वराज म्हात्रे, गोटिवली गावचा पहिला बायकर मॅन आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेला ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जो आज गावचं ग्रामीणचं क्रिकेट खेळतोय त्याचा पहिला बॉल. भरपूर वेग आहे आणि यावेळेला पंच आहेत इंटरेस्टेड. आमचे भागवत बागल सर आहेत तिकडे. त्यांच्या माध्यमातून हा चेंडू दंडित केला जातोय. वाईट बॉल येतोय आणि या वाईट बॉल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतील. बढती घेत असताना 15. अजून एक चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय. पहिला बॉल डॉट येतोय स्वराज म्हात्रेचा. बॉलिंग मार्क वरतून स्वराज म्हात्रे. पहा स्वराज म्हात्रे भरपूर सारा चर्चेत असलेला खेळाडू जरूर आज पाटण तालुक्यामध्ये येऊन खेळ करतो. ही देखील अभिमानाची गोष्ट आणि सगळं काही शक्य झालंय बॉस चषकमुळे, संपूर्ण कोर कमिटीमुळे. पाटण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रगण्यपैकी मानलं जातं. प्रचंड वेग आहे, भरपूर वेग आणि या वेगाला जर बीट करायचं असेल, या वेगाला चॅलेंज करायचं असेल तर तितकं प्रॉपर टायमिंग आणि त्या चेंडूवरती नजर हवे आणि ती असेल का? बॅटर आम्हाला पाहायला मिळत आहेत आतिश पाटील.
यावेळेला चेंडू आम्हाला पाहायला मिळतोय वाईट प्रकारचा चेंडू असेल. हा वाईट प्रकारचा चेंडू एक एक्स्ट्राची रन धावफलकावरती देऊन जातोय आणि एक्स्ट्राची रन धावफलकावरती देऊन जात असताना संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण 16 धावा धावफलकावर आलेत. बॅटची कडा होती आउटसाइड एज बाहेरी किनारा तो देखील डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललाय चेंडू आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात. 3 चेंडू पूर्ण होत असताना 17 धावा. 3 बॉल पूर्ण झालेत. 2 डॉट आणि 1 सिंगल आताचा 2 वाईड फिकी केलेत याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 बॉल स्वराजचे पूर्ण होताना आम्हाला पाहायला मिळतात. यावेळेला पंच खेळवतात इट्स नो बॉल. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. थोडीशी लाईन विस्कळीत होतोय लेंथ विस्कळीत होतोय. स्वराज मात्रे आणि तदनंतर मात्र आता एक एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आफ्रिडचा बॉल पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल करतोय. डी झोन आहे पहा तिकडे धावा पळून घ्याव्या लागतील काय. डी झोन आमचे भागवत बागल सर कळवतायत की डी झोनची 1 रन आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. धावा 19 4 बॉल पूर्ण धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. 19 लास्ट 2 गो शेवटचे 2 बॉल. स्वराज मात्रे टू बॅटर आतिश पाटील. बॅटच्या आतली कडा या गोलंदाजावरती मोठे फटका खेळणं इतकं सोपं नाही आणि तो मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. अजून एक सिंगल रन. सिंगल निश्चित संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 5 बॉल पूर्ण झालेत आणि तदनंतर मात्र संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस होता लोवर फुलटॉस होता परंतु भरपूर वेग आणि या वेगानेशी सरळ दिशेला फास्ट अँड फ्युरियस तेज आणि तर्रार दमदार चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 24 रन विदाउट लॉस. आता येणारा शेवटचा गोलंदाज गोठिवले गावाकडून कोण येणार आहे जो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असेल. शेवटची ओव्हर हाताळेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये अगदी प्रॉपर टायमिंग असेल तर फलंदाजांचा बोलबाला असतो परंतु कशा प्रकारची गोलंदाजी कारण की रबर बॉलमध्ये रबर बॉल जो स्किड देखील होऊ शकतो. बघूया आता काय होईल. येणाऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज वेदांत येत आहेत. मॅचला करूया पुन्हा सुरुवात. ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. डू ऑर डाय मॅच करा किंवा मरो अशी मॅच. बॉस चषक 2026 संपूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनना आता मात्र या संपूर्ण कोर कमिटी शिवाजादव बॉस यांनी सोन्याचे दिवस आणले संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारण की एकमेव स्पर्धा असेल पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे मात्र नवी मुंबईचे ग्रामीणचे संघ खेळलेत आणि त्यातले 2 टीम्स आम्हाला पाहायला मिळतात. बेलापूर 11 आणि गोठिवली 11. स्पिगिट येतोय. षटकार येताना आम्हाला पाहायला मिळतोय. साहिल दिवेकर प्रिन्स ऑफ बेलापूरच्या बॅटमधून या ओव्हरला सुरुवात होणारा षटकार आम्हाला पाहायला मिळतोय आणि पहा रिप्ले टेलिकास्ट चर्चा केली जाते. बॉलचा वॉइस टाइम आहे तदनंतर प्रॉपर टायमिंग आम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा होता. सिंगल रन देऊन जातोय. या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत धावा 31 31 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन बॉल पूर्ण झाले. 4 चेंडूंचा पहिल्या इनिंग मधील खेळ शिल्लक असेल. पहिला डाव आहे आणि शैक्षणिक भाषेमध्ये गद्य पद्य बोललं जातं. गद्याची आपण पाहतोय आता सांगता होताना आम्हाला पाहायला मिळेल. सडिक बॉल होता. मिड विकेट रिझन डीप वरती ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या डेलमध्ये चेंडू फील्ड करतात. फेकी स्ट्रायकिंग एंड दर्जेदार होती. रॉकेट आर्म होता परंतु थोडीशी उंची आणि या कारणास्तव चेंडू पोहोचण्यासाठी लागणारा तो वेळ आणि त्या दरम्यान झालेल्या पूर्ण 2 धावा. या 2 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आता 33 आकड्यावरती जाऊन पोहोचते. बेलापूर 11 संघ NMTCच्या अधिकृत नियमानुसार या स्पर्धेमध्ये खेळ करताना नवी मुंबईचे ग्रामीणचे संघ त्यातले 2 टीम बेलापूर 11 गोठिवली गाव 11 आम्हाला पाहायला मिळतात. बॅटची कडा आहे आणि गली स्लिप रिझन मध्ये सिंगल रन देऊन जातोय आणि तदनंतर मात्र या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 34 4 बॉल पूर्ण. वाशीगाव 11 वाशी संघ तुम्ही मैदानावरती उपस्थित राहा. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो त्या
वाशिगाव 11 संघासोबत खेळ करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅच संपली की आम्ही तो देखील टॉस करू. वाशिगाव 11 तुम्ही देखील मैदानावरती उपलब्ध राहा. संपूर्ण टीम पॉईंटमध्ये बॅकवर्ड पॉईंटमध्ये डी झोनच्या दिशेने चाललाय. रन देऊन जाईल फक्त एक. लास्ट वन डिलिव्हरी या इनिंग मध्ये शेवटचा बॉल. सामना करेल साहिल दिवेकर प्रिन्स ऑफ बेलापूर. 10 चेंडूमध्ये 24 वरती खेळ करतोय. शेवटच्या चेंडूनिशी काय टोटल आकडा धावफलकावरती लावला जाईल हे पाहणं गरजेचं. बॉस चषक 2026 ची महत्वपूर्ण मॅच, डू ऑर डाय मॅच. शेवटचा बॉल होता. वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न. पंच आहेत इंटरेस्टेड. दोन्ही हात फैलावून कळवतात वाईड बॉल. एक्स्ट्राची रन. आता पुन्हा एकदा संघर्ष या चेंडूवरती करावा लागेल गोलंदाजाला. तितकीच पावलं मोजावी लागतील, तितकाच विचार, तितकीच ताकद, सगळं काही जनरेट करावं लागेल. फटका खेळलाय आणि तदनंतर देखील या शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवल्या जातील दुसरीचा प्रयत्न होता. 2 धावा तर इकडे पूर्ण केलेत. या शेवटच्या बॉलवर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. साहिल दिवेकर धावतायत वेगाने, नाही आहे धावा मिळतील तुम्हाला इकडे फक्त 2. आणि या 2 धावेनिशी पहिल्या इनिंगची समाप्ती. आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 38. विजयासाठी 39 धाव्यांची गरज असेल टीम. अर्थातच आपण पाहतोय गोटिवली गाव 11 या संघाला या मैदानाच्या आतमध्ये बेलापूर 11 फिल्डिंग सेट करायची आहे आणि आपले बॅटर देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत टीम गोटिवली गाव 11. तदनंतर होणारी मॅच आहे. जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो लगेचच 2 हात करेल क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये वाशिगाव 11 वाशी या संघासोबत. वाशिगाव 11 वाशी संघ तुम्ही देखील मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. आणि आपला संघ कर्णधार ही मॅच संपली की आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने येईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन स्थापना 2018 साली. तेव्हापासून हे रोवलेलं बी आज वटवृक्षामध्ये पसरलंय. आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये नवी मुंबईचे ग्रामीणचे संघ खेळ करतायत. ते सोन्याचे दिवस आणलेत संपूर्ण कोर कमिटी आणि शिवा जाधव यांच्या माध्यमातून. अगदी कौतुक करावं लागेल बॉस चषक 2026चा. चला या दुसऱ्या डावाच्या दिशेने आम्ही जातोय. जास्त वेळ कोणी घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये बॉस यांचा वाढदिवस आणि आम्ही बोलू की आजच्या दिवसामध्ये जेवण कमी आणि आम्ही केक जास्त खाणार आहे. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा शिवा जाधव बॉस यांना. हे मिळवले माणसानं. माणसाला फक्त माणुसकी हवी असेल. माणुसकीमधून जपलेला हा मित्र परिवार आहे शिवा जाधव बॉस यांचा. संपूर्ण आपण पाहतोय मित्र परिवार ऑन स्क्रीनवरती दाखवला जातोय. खरंच अगदी नवी मुंबईमध्ये हा माणूस आला आणि तिथून त्याचा झालेला प्रवास सुरू. आज अखंड पश्चिम महाराष्ट्रावरती राज्य करणारा, लाखो दिलांच्या धडकणावरती राज्य करणारा हा राजा शिवा जाधव बॉस. त्यांचा आज वाढदिवस साजरा होताना आम्हाला पाहायला मिळतोय. चला या टीम फिल्डिंगसाठी बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आल्या. 12th मन आमच्यासोबत जोडले जा. 3 ओव्हरची मॅच आहे. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 39 धावा या तुम्हाला 18 मध्ये बनवाव्या लागतील याची देखील नोंद घ्यायची आहे.
जाऊया मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. स्वराज मात्रे आणि त्याचबरोबर आम्हाला पाहायला मिळतात बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल पटेल, हर्षन पाटील, पहिलाच बॉल आहे, पहिलाच बॉल, पहिलाच यावेळेला ओव्हर थ्रो होता आणि ओव्हर थ्रो नंतर पाहायला गेलं तर 2 धावा इकडे कंप्लीट केल्या. त्या 2 धावा येतात पहिल्या चेंडूवरती, 2 धावा. बिग बॅटल असणार आहे प्रिन्स ऑफ बेलापूर आणि गोटिवडीचा बायकर मॅन स्वराज मात्रे आमने सामने आम्हाला पाहायला मिळतात. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर नवी मुंबई टेनिस क्रिकेट आमने सामने आहेत. नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट आमने सामने साहिल दिवेकर आणि त्याचबरोबर स्वराज मात्रे. गोटिवडी गाव 11 आणि बेलापूर 11 ही महत्वपूर्ण मॅच 17 मध्ये 37 बनवायच्या आहेत. ही महत्वपूर्ण मॅच आहे. ग्रामीणचे 2 मातब्बर संघ, बलाढ्य संघ, NMTC मधील 2 बलाढ्य संघ पाटण तालुक्यामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. वा आलाय इनसाइड आउट, अगदी आपण पाहताय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषे पलीकडे स्वराज मात्र ब्रँडेड बिग हिट षटकार. रिप्ले टेलिकास्ट बॅट स्विंग. पहा अगदी 2 बॉल 8 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. अजून एक होता खोलवर टप्प्याचा, खोदून काढलाय ऑन साइड वरती, लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, नो स्ट्राइक इन डेंजर झोन. धावतोय, पोहोचला का? होय पोहोचलाय तिकडे तो. 3 बॉल पूर्ण झाले. संघाची धाव संख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. तीन बॉल पूर्ण झाले. 10 धावा धावफलकावरती. ओहो हवेमधून स्क्वेअर लेग रिजन फुल टॉस फ्लिक केलाय. फक्त आणि फक्त दिशा आणि बॉटमहँडची पॉवर आणि पॉवर लयाला येत असताना 6 धावा स्वराज मात्रेने पुन्हा मिळवून दिल्यात. 4था बॉल कंप्लीट, 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धाव संख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात धावा 16. पहा रिप्ले टेलिकास्ट, फुल टॉस होता, बॉटमहँडचा वापर, तदनंतर सरळ सीमारेषे पलीकडे स्वराज मात्रेच्या बॅट मधून धमाका बॉस चषकचा दमदार षटकार. हो बॅटच्या आतली कडा होती, बोल्ड आहे. पहा इकडे बॅटच्या आतली कडा घेऊन सरळ स्टंप्सला स्पर्श करून हा चेंडू डी झोनच्या दिशेने चालला होता. स्वराज मात्र आतापर्यंत चांगला लयमध्ये फलंदाजी करत होता, परंतु तदनंतर या चेंडूवरती साहिल दिवेकरने पहा रिप्ले टेलिकास्ट. आतली कडा बेस्ट वर्सेस बेस्ट बिग बॅटल होती. त्यामध्ये पहिल्या 4 चेंडूवरती स्वराज मात्रे तो मात्र हावी ठरला, परंतु या चेंडूवरती साहिल दिवेकरने मिळवली विकेट. समीकरण बदललंय. 5 बॉल 16 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तो गडी आहे स्वराज मात्रे. आता विजयासाठी गरज असेल 13 चेंडूमध्ये 23 धावांची. आता येणाऱ्या धावा कशा बनवल्या जातील आणि येणारा नवीन फलंदाज आहेत वेदांत. 5 चेंडू चेक केला जातोय, बाउन्स चेक केला जाईल, उसळी किती आहे पाहिलं जाईल. रबर बॉल मध्ये चेंडू भरपूर बाउन्स होतात आणि तोच पिक करून मोठे फटके खेळणं अवघड जातं आणि ते करणं गरजेचं आहे आता वेदांतला मैदानाच्या आतमध्ये. आल्या त्यानं त्याची ओळख पटवून दिले. माझं नाव आहे वेदांत आणि मी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. इनेट नंबर 3 क्रमांक 3 वरचा फलंदाज गोटिवली गाव 11चा, जो आता या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती हल्ले चढवत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा जमवतात 22 रन ऑन अ स्कोर बोर्ड. येणारे 12, विजयासाठी फक्त 17 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे.
सन्माननीय अतुलजी पारगावकर यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांचे मित्रमंडळी तुमचं देखील बॉयज चषक 2000 मध्ये सहर्ष स्वागत. हा राईट होणारा चेंडू होता. शरीरावरती वेदक मारा, शरीरावरती अगदी आगीचे गोळे उखत असताना डिक्लेअर स्वरूपाची 1 रन येते. येणारे 11 बॉल विजयासाठी. हो प्लॅन मिस. यावेळेला देखील डॉट बॉल येतोय. आता दुसरा बॉल पूर्ण झालाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना आम्हाला पाहायला मिळते टीम बेलापूर 11 बॉलिंग मार्क वरतून. पहा बॉलिंग मार्क वरतून ॲज अ बॉलर म्हणून तो बॉलिंग मार्क वर आला आणि तदनंतरने 2 चेंडूवरती फक्त 1 रन. ओमजी बॉलिंग मार्क वरती 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत. फुलटॉस. पहा इकडे फुलटॉस चेंडू डीप वरती क्षेत्ररक्षक होते. चेंडू फील्ड करतात. थोडंसं फंबल कलेक्शन होत नाहीये आणि त्यानंतर देखील आता एक सिंगल रन येते. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न करेल. येणारे 9 बॉल विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू बीमरसाठी असेल. चेक केला असेल कारण की आम्ही प्रत्येक इनिंगमध्ये एका संघाला रिव्ह्यू देतोय. तर तुम्ही बीमरसाठी आणि वाईडसाठी वापरू शकता. 5 चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता. तो रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाही याची देखील नोंद ठेवा. ही फेअर डिलिव्हरी आहे. हा चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला होता. तदनंतर आता समीकरण येऊन थांबलाय. 9 चेंडू आणि 15 धावांवरती. येणारे 3 बॉल ओमजीचे खूप महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट असतील. कशा प्रकारे हाताळणार आहे. समोर वेदांत देखील उभा आहे ज्यानं 1 चेंडूमध्ये षटकार खेचला होता. तदनंतर त्याला भरपूर काळानंतर स्ट्राईक मिळाली. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक होता. वेगाने चाललाय. नाही अडवू शकत. जसा वेदांत स्ट्रायकिंग एंड वरती आला तसा त्याने अजून एक मोठा फटका खेचला. संघाची धावसंख्या धाव फलकावरती धावा आता आम्हाला पाहायला मिळतील. 28. 8 बॉल आणि विजयासाठी आता 11 धाव्यांची गरज. आठ मध्ये 11 धाव्यांची गरज. ग्रामीणचं क्रिकेट नवी मुंबईमधील नामांकित ग्रामीण संघ आज पाटण तालुक्यामध्ये खरंच आज उंची गाठली पाटण तालुक्याने मोठी. हा बॉल यावेळेला डी झोन की 6 धावा आमचे संजयजी देसाई पाहतायत कळवतील. 1च रन आहे पहाई. तर 7 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये तुम्हाला या 10 धावा बनवाव्या लागतील. सात चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज विजयासाठी असेल. हा चेंडू खूप महत्त्वपूर्ण. हा चेंडू ओमजीचा खूप इम्पॉर्टंट असेल. काय घडेल या चेंडूवरती. वेदांत आहे जो मात्र एक हाती मॅच लढतोय. स्वराज मात्र नंतर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याची जागा चालवण्याचं तो काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा बॉल खूप महत्त्वपूर्ण. संपूर्ण मॅचची कहाणी सांगून जाणारा. हो चांगला चेंडू हाताळलाय की काय यावेळेला. इट्स अ वाईड बॉल. हा वाईड बॉल आहे. पहा अजून एकदा प्रयत्न करावे लागतील. अजून एकदा पाहायला गेलं तर बॉलिंग मार्कवरती पावलं मोजावे लागतील ओमजीला. कारण की शेवटच्या चेंडूसाठी चाललाय संघर्ष. डी झोनच्या दिशेने धावा धावून घ्यायचे तिकडे.
येणारे 6 चेंडू विजयासाठी 7 धाव्यांची गरज. शेवटच्या ओव्हरच्या दिशेने आपण चाललोय. बेलापूर 11 की गोठिवली 11. 6 मध्ये बनवायचे 7 धावा. स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण की यानंतर अजून एक हाफ आम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि ते देखील संघ तुम्ही तयार राहा. 2 गाव 1 टीम संयुक्तरित्या खेळ करताना आम्हाला पाहायला मिळतील. अजून एक नवा उपक्रम जो बॉस चषक 2026 मध्ये होताना देखील आम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या 7 धावा रोखण्यासाठी हा कारनामा क्रिश आलाय. क्रिश मुकादम. ओ पहिला बॉल सटीक होता. यावेळेला विकेट किपरने तो चेंडू अडवलाय. आता मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. एका बाजूने बॉलिंग मार्क वरतून आम्हाला पाहायला मिळतात क्रिश, तर स्ट्रायकिंग एंड वरतून हर्षन. आता स्ट्रायकिंग एंड वरती वेदांतला आणणं गरजेचं आहे, परंतु तेच तर होऊ द्यायचं नाही असं बोलते बेलापूर 11 टीम. कोण जिंकणार आणि पुढील फेरीचं तिकीट मिळवणार क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड नाही करत. आता स्ट्राइक रोटेट झाले. ही चूक किती मागात पडू शकते हे येणारे 4 चेंडू सांगून जातील तुम्हाला. पाहता येणारे 4 बॉल विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये बनवायचे 6 धावा. 4 मध्ये 6 धाव्यांची गरज. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बॉस ट्रॉफी 2K26 महत्वपूर्ण मॅच. बेलापूर 11 गोटिवली गाव 11. डॉट बॉल आलाय का? नाहीये, पंच कळवतात इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू घेतला जाईल का? पंच रिव्ह्यू घेतला जाईल. हाईट साठी रिव्ह्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे बीमर साठी. आणि त्याचबरोबर उंचीवरून जाणारे चेंडू हाईटचे. मॅच आता अवघड बनली जाते. मॅच मध्ये आता रंगत निर्माण होते. यावेळेला आता 4 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. 4 चेंडू मध्ये 5 धावा. 5 धावा आणि तुमच्या जवळ आहे 4 चेंडू. बॉलिंग मार्क वरतून क्रिश, स्ट्रायकिंग एंड वरती वेदांत. वेदांतने भरपूर काळ घालवलाय. चांगला खेळ चाललाय. गाडी पटरीवरती त्याची पळते. थोडासा थांबला. ही मॅच महत्वपूर्ण आहे. बॉस चषकची ट्रॉफी आम्हाला प्रत्येकाला हवी आहे. नवी मुंबई ग्रामीण मध्ये असो, गोटिवले गावामध्ये असो अथवा बेलापूर गावामध्ये असो, ही ट्रॉफी आम्हाला मिळवणं गरजेचं आहे. ओहो काय चेंडू आहे. सटीक चेंडू, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. मॅच मध्ये रंगत निर्माण करणारा हा चेंडू. प्रत्येक जण अगदी आपण पाहतोय तत्परतेने मॅच पाहतोय. 3 मध्ये बनवणार का 5? 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 5 धाव्यांची गरज. एक आशेचा किरण मैदानाच्या आतमध्ये चमकायला सुरुवात करत होता, त्याला आपण पाहतोय अगदी शांत पद्धतीने ठेवलंय. वेदांत. सगळे चेंडू परफेक्ट यॉर्कर आम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालेत. कोणतीही चूक तुम्हाला तुमच्या विजयापासून दूर घेऊन जाऊ शकते. चूक अथवा बरोबर घडेल काय? चेंडू हवेमध्ये एका वेग येतोय. अंतर किती पार करेल? प्रत्येक जण पाहत बसलाय. पकडले कॅच. क्रिशने मैदानाच्या आतमध्ये वेदांतला दाखवला तंबूचा रस्ता. आता मॅच मुठीमध्ये पकडले की काय? कारण की आता विजयासाठी धावा हवेत. 2 चेंडू मध्ये 5 धावा. 2 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. संपूर्ण टीम एकत्र आले. मॅच हातामध्ये नव्हती. मॅच हातामधून निष्ठा चालली होती. मुखामधून घास सोडून घेतला होता गोठिवलीकरांनी. आणि तदनंतर मात्र बेलापूरचा हा गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट क्रिश बॉलिंग मार्क वरती आला आणि पूर्णपणे बेड्या ठोकल्यात आणि अगदी टाळं लावून चावी आपल्या खिशामध्ये ठेवल्या. असा बॉलिंग मार्क वरतून गोलंदाज क्रिश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणल आला. प्रणल वरती जबाबदारी आहे. नौका फलंदाज ज्यानं या खेळपट्टीवरती कित्येक सामने गाजवले असतील.
होम ग्राउंड या गावामधले सर्व खेळाडू वारंवार प्रॅक्टिस करत असताना, सराव करत असताना मैदानावरती त्यांनी घामाचे थेंब गाळलेत. आता याच मैदानावरती विजय मिळवतील का? 2 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 5. हा चेंडू महत्वपूर्ण, बॉलर चाललाय. ओहो, चर्चा केली. घामाचे थेंब या मैदानावरती अगदी आपण पाहतोय बॅट फेस मध्ये या फलंदाजाने घालवले होते आणि तदनंतर मात्र रणभूमीमध्ये लढत असताना या पट्ट्याने मारले बाजी. या षटकाराने एक बॉल राखून रन चेस कंप्लीट केला. वेल प्लेड प्रणल. त्याचबरोबर आपण पाहतोय या गोटिवली गावचे आमचे की स्कोररचे सर्व सोनू शेठ अगदी तोंडामध्ये बोट घालून बसले होते. मॅच कोण जिंकणार, माझं गाव जिंकणार की बेलापूर संघ जिंकणार? तदनंतर तो प्रणल आला आणि तो मॅक्झिमम आणि त्या मॅक्झिमम साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सोनू शेठ यांच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. तुम्ही या आणि या संपर्क साधून ते घेऊन जाऊ शकता. संपूर्ण डगआउट दाखवला जातोय. स्वराज आणि संपूर्ण टीम ही मॅच जिंकले. चला जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. क्रिसचं देखील मी कौतुक करतो कारण की फाईट समोरच्यांना घाम फोडणारी होती क्रिसची. बेलापूर संघाचं देखील आम्ही मनापासून कौतुक करणार आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे बॉल चषक पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि लगेचच आम्ही जाणार आहोत नेक्स्ट मॅचच्या दिशेने. त्या अगोदर या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोष्ट